हॅलो. हॅलो. हा, हा बोला ताई. ना ताई. हा, मला ना अनुभव शेअर करायचा होता. हा, अच्छा अच्छा. हा, तर कधी करू कुठून शकते? नाही, आता करा ना. कुठून करू. बोलताय, हा, सांगताय? थांबा जरा. मला थोडा जरा धीर एक मिनिट दे. अरे ताई, स्वामींची सेवा करता, पण काय एवढं ते टेन्शन घ्यायचं, सांगा. बर. बरं, मी सांगते. हा, एक हा मिनिट. हा हा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. कुठून बोलताय तुम्ही? मी नवी मुंबईहून बोलते. मी नाव नाही सांगत आहे. बरं. आज आपण तर 4 वाजता उठणार आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत आहे. म्हणजे 2022ला आम्ही प्रदीपदादांच्या मठात गेलो होतो. अच्छा अच्छा. मुलीचं आज मी लग्न ठरत नानीला नव्हतं म्हणून. मामीला तर 4 वाजता त्याच्यानंतर त्यांनी सेवा वगैरे दिलेली लग्नासाठी. अच्छा. तर हा ती केली तिने. पण तेव्हा तिचा एम काय होता, की हा. तिचं म्हणजे ती तुमच्यासारखीच शिक्षक पेशातली आहे. अरे वा. हा हा हा, हा. म्हणजे कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवते. तर बापरे. हा. तर ते तुमचं 3 वर्षाचं असतं ना काहीतरी, हो नंतर हो हो. परमनंट करतात. हो, तर बरोबर. ते तिचे 3 वर्ष झाले नव्हते. हा त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं, की आधी मी पायावर उभी राहीन हा आणि हा. नंतर लग्न करेन असं. अच्छा अच्छा. तर हा मग हा तिने काय ती एवढी मनापासून सेवा केली नाही. हा. म्हणजे खूप होती 2 तासाची वगैरे. अच्छा अच्छा हा, अच्छा. मग नंतर जेव्हा ती परमनंट झाली गेल्या 2 वर्षापूर्वी, हा हा. मग गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो नोव्हेंबर महिन्यात. अच्छा, हा, मग तेव्हा म्हणजे परमनंट झाली पण? हो झाली. म्हणजे ती 2022ला म्हणजे झाली मी नव्हती. पण मामीकडे त्याच बोलते जुलैच्या महिन्यात तिची ऑर्डर आली म्हणजे. अच्छा. हा, आणि तू पण झालं आणि आम्ही काहीतरी जानेवारीत गेलो होतो मला वाटतं तेव्हा. हा हा. हा, हा. तर हं. मग तिच्या मनासारखं झालं. मग ती म्हटली, आई आता बघूया आपण, म्हणजे हा. इंटरेस्ट म्हणजे द्यायला लागली ती थोडा थोडा. मग नंतर मग पुन्हा, मग पुन्हा आम्ही दादांच्या मठात गेलो गेल्या वर्षी हा नोव्हेंबरमध्ये. हा तर मग जरा टेन्शन होतं, तिशी पार केली होती ना. हा हा तर आहे व्यवस्थित, दिसायला पण आहे, स्वभाव चांगला आहे. हा फक्त हा. ती शाकाहारी आहे. तर हा आमच्या समाजात शाकाहारी म्हणजे आम्ही बघितले, पण कुणी असं तयार होईना, की हा ते म्हटले की तिने बनवलं पाहिजे. पण ती ते तयार नाही झाली हा हा बनवायला. हा तर मग आम्ही दुसरे असं साईटवरनं बघत होतो मुलं. हा हा हा, आणि मग नंतर मग तिने सेवा अगदी मनापासून केली, कारण ती आता मेंटली प्रिपेअर झाली होती लग्न करायला. हा तर हा. बरोबर. मग तिने केली सेवा. अरे वा. 2 तास वगैरे. हो, हं. कॉलेजचं वगैरे सगळं सांभाळून, परीक्षा वगैरे सगळं सांभाळून. बघा कसं माणूस शहाणं होत जातं हळूहळू. हो, खरं म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं, की स्वामींनी तिला कम्प्लिटली चेंज केली. हो म्हणजे ना. जी मुलगी लग्नाचा विषय काढला की चिडचिड करायची. म्हणजे हा. असं तिचं म्हणणं होतं, की मला आधी पायावर उभी राहू दे, मग तू माझ्या लग्नाचं बघ. आणि आता पण म्हणजे नोकरी पण. तिचं म्हणणं होतं याचं मला विशेष वाटतं. हो, म्हणजे हे तर खरं आपलंच म्हणणं पाहिजे हो ना. मुलीसाठी, की बाबा अहो, पण नको. एकुलती एक मुलगी आणि आता सगळ्या मैत्रिणींच्या मुलींची मी पण सर्व्हिस म्हणजे करत होते. अच्छा. हा. तर असं सगळ्यांच्या मुलींची लग्न आली आणि आपल्याच मुलीचं होत नाही, तर जरा असं थोडं मला वाईट वाटायचं नाही असं. नाही, हं. नाही झालं ना, एक वेळ चालेल, पण मुलगी पायावर उभी हवी. हो ना. मग आता हम्म. इतकं छान आहे ना, तिला मस्त सॅलरी आहे हा. आणि छान आहे. गव्हर्नमेंटच आहे ना, स्टेट गव्हर्नमेंटच येतं ना वा. मुंबईला म्हणजे. हा. तर आणि आवडीचा तिचा जॉब आहे. तिला शिकवायची खूप आवड होती. आणि हा. म्हणजे ती खूप हुशार होती शाळेत असताना. तर मला अच्छा. वाटायचं ती डॉक्टर व्हावी किंवा इंजिनियर व्हावी. एवढी पण हुशार तिने, होती? हो, हुशार, अबाव 90च असायची ती. बापरे, तर तरी तिने टीचर म्हणजे हो ना. शिक्षकी पेशा घेतला. पण तर मग किती सुंदर. हो ना. तेव्हा आम्ही तिच्या मनाविरुद्ध नाही गेलो, कारण म्हटलं जाऊ दे, कारण तिला आवड आहे त्याच्यातच करू दे तिला ना. अगदी बरोबर, अगदी हं. बरोबर आहे. आणि ताई, तुम्हाला एक खरं सांगू का? जो टीचर लोकांना वेळ मिळतो ना, तो कुठल्याच जॉबमध्ये मिळत नाही फॅमिली हो, सुट्ट्या बघायला. पण भरपूर असतात ना. छान सुट्ट्या असतं एकदम. हं, असतात, हं. नंतर रोजच्या दिवसातला पण वेळ मिळतो. हो, आता हे कॉर्पोरेटवाले बघा ताई कसे, हो ना. सकाळी त्यांचं जातात ते रात्रीच येतात. ते ती मला सांगायची, "बघ आई," तिच्या मैत्रिणी पण आहेत ना, "अगं आई, हं. त्या रात्री 10 वाजता येतात," सांगते. आणि मग माझा कसा जॉब किती छान आहे, म्हणजे मी सकाळी गेली तरी मी 7:30 पर्यंत तरी घरी येते ना. कारण मग एवढं काय, कॉलेज जास्तीत जास्त प्रॅक्टिकल असली, ती फिजिक्स शिकवते ना. हा, हां, बरोबर. हा हां. हा. तर मग प्रॅक्टिकल असलं तरच तिला 6, 6:15 होतात, 6:30. आणि मग बरोबर. 7:30 पर्यंत येते घरी ती, असं मग आहे. तर मॅडम असं झालं ना छान, हा. की अगदी मनासारखा मिळाला तिला मुलगा, स्वामी सेवेतलाच. हम्म. हो. तर गेल्या म्हणजे
तर मी प्रदीप दादांना तेव्हा विचारलेलं, कारण खूपच टेन्शन आलेलं आम्हाला हो. तर हो मी हो म्हटलं हो. नक्की कधी होईल हिचं लग्न? हा. तर ते म्हटले की ताई मार्च पर्यंत होईल म्हणून. अरे तर वा. मार्च पण बर गेला हो निघून ह्या वर्षीचा बरोबर. 2025चा. हा आणि नंतर मग 5 एप्रिलला हा मुलगा म्हणजे आम्हाला साईटवर ना तिला आवडला, तिने मला दाखवला. हा हा. नंतर ती पहिल्यांदा भेटली त्याच्याशी. अच्छा. तर मग पहिल्याच भेटीत तो बोलला की हं. म्हणजे शाकाहारी तर ती आहे आणि तो पण शाकाहारी आहे मुख्य म्हणजे. वा, तर हे तर सगळ्यात महत्वाचं. हा. हो ना, स्वामींच्या कृपेने जसं पाहिजे तसं मिळालं हो. खरंच पण स्वामी खूप तुमची खूप. मुलगी किती समजदार ताई. तिला किती वयात किती छान समज आहे सगळ्या हो ना. गोष्टींची. आणि ना फक्त एक होतं, त्या मुलाचे आई वडील एजेड होते, म्हणजे त्यांना उशिरा वयात हा मुलगा झाला हा होता. हा हा तर हा. ते 77-78 इयर्सचे आहेत. तर अच्छा. मी म्हटलं बघ तू एकुलती एक आहे आणि आपण तर लहान म्हणजे मुलांना सगळ्या ताटावर पाटावरच देतो ना. अगदी तर ती अगदी. बोलली की नाही आई, मी एवढं कशाला, बाकी चांगलं आहे तर मी एवढं ऍडजस्ट करीन, तू नको टेन्शन घेऊस. हा हा. बापरे. हो. किती आणि गोड बघा ना, मुलगी हो ताई तुमची. हो. आणि ना इतकं आश्चर्य वाटतं ना, तिने ते म्हणजे तिला असं लग्नाबद्दल आधी थोडंसं म्हणजे एवढं नव्हतं असं म्हणजे हा अट्रॅक्शन एवढं नसं, हा. म्हणजे असं म्हणजे तिचं तो एम तो नव्हताच आधी लग्न बिग्न. बरोबर. पण हा मग नंतर ना मग तिने ना आता या वर्षी तिचं आता 25 तारखेला लग्न झालं. हा. तर इतकं सुंदर सगळं हळद वगैरे, अरे. साखरपुडा. नंतर ती ना हातामध्ये बांगडी घालायची ना, मी खूप चिडचिड करायची. म्हटलं अगं स्त्रियांना बांगडी बिंगडी घालावी लागते हातात. तर तीच मुलगी बघा ना, पैंजण जोडवे. मला ना खरंच वाटत नाही स्वामींनी एवढी तिला बदलवली ना. अरे वा. आणि हो. आणि आणि खूप छान वाटतं मुलींना असं बघायला ना ताई हो, मला आपल्याला. ना खरंच वाटत नाही ताई, की ही माझीच मुलगी आहे म्हणून. आई इतकी गं! सुंदर, छान, सौभाग्य वगैरे चांगली आता लिहून आहे. बांगड्या आहेत, म्हणजे तसंच लेक्चर वगैरे ला जाताना पण ती म्हणजे अजूनपर्यंत चुडा वगैरे काढला नाहीये तिने. वाह! वाह! हं, किती हं. छान. म्हणजे हो अगदी ना. माझ्या समोर उभं राहिलं तिचं हो, रूप हो. ते. आणि बघा मी फोटो पाठवते. मुलगी पण माझी चांगली होती. छान आहे दिसायला म्हणजे. हां, हां, तर हां. तरी सुद्धा बघा ना योग येत नव्हता तिला लग्नाचा. नाही, हे तर बघा स्वामींच्या पुढे आपण नाही जाऊ शकत नाही ताई. जाऊ मी ना खूप रडायची, की स्वामी एवढी सेवा करतो तरी सुद्धा आता 30 गेले, 31 गेले, 32, माझा धीर असा चेपायचा. हां. पण बघा ना स्वामींनी इतकं मनासारखं केलं ना, आणि ती पण खूप खुश आहे तिच्या संसारात. मग आता किती झाले छान. 25 एक दिवस. आता ह्या 25ला महिना होईल. पण वाह! इतकी आनंदी आहे ना, की घरी पण यायला जास्त मागत नाहीये. आणि किती मुलं आहेत तुम्हाला? मला एकुलती एकच मुलगी आहे. ओह! हं. बापरे! पण काय माहिती ताई, हां, तर ते हे लग्न होताना आता साधारण मेच्या दरम्यान त्यांनी एकमेकांना होकार दिला. हां, हां, आम्हाला पण तो मुलगा पण घरी येऊन गेला. आम्हाला पण आवडला. हां, मग नंतर ते एक असे भेटत होते असे. हां, तर हां, मग लग्न वगैरे ठरलं. पण इतक्या अडचणी आल्या ना, की हां. खूप. पण स्वामींनी काय माहिती परीक्षा भेटली काय, म्हणून त्याच्यातनं आम्हाला स्वामींनी अगदी तारून पुढे नेलं. म्हणजे वाह! त्या मुलाची ना आई आजारी पडली. ती हां. 2दा आयसीयू मध्ये गेली. अरे त्याच्यामुळे वाह! काय होतं, आता लग्नाची तयारी करायची तर ते स्टॉप व्हायचं, की त्याच्या बरं. आई एवढी आजारी आणि आपण कसं काय खरेदी वगैरे करणार ना. बरोबर. आणि त्यांना हां. भावंड किती जावयांना? नाही, त्याला एकच बहीण आहे. तिचं लग्न झाले आणि आई वडील आहेत. हां, म्हणजे बाकी कोण बहीण नाही. आहे ना? हो, बहीण आहे. बहिणीचं हां. लग्न झालं, तिला असं मुलगी आहे. कोणीतरी पाहिजे बाबा हो, हो, भावंड. असावं खरंच. आणि माझं असं म्हणणं होतं, की हं. तिला असं कुटुंब मिळावं, की त्याला आई-वडील पण पाहिजे, बहीण पण बरोबर. पाहिजे. हे असं अगदी, एकुलते एक असं नको मला. पूर्ण असं खरं. कुटुंबातच तिला द्यायचं होतं. आणि बरोबर. बरं. तसंच मिळालं एकदम. किती तर सुंदर. हो. आणि मग 8-8 दिवस त्या होत्या आयसीयूमध्ये, म्हणजे एक गॅपनी असे 15 दिवसांनी पुन्हा सीरियस झाल्या. हं. तर तेव्हा म्हणजे ही काय, तेव्हा तर काही ठरलं पण नव्हतं. त्यांची लोकं आमच्याकडे येणार होती सगळं बघायला. तर त्याच हं. दरम्यान त्याची आई हॉस्पिटलला गेली पहाटे. अरे! त्यांनी आम्हाला कॉल केला, की आम्ही येऊ शकत नाही म्हणून. हां, हां. आणि नंतर मग माझी मुलगी, तुम्हाला ती गणपतीची सुट्टी असते ना, हां, हां, 5-6 हां. दिवस. मग तिला सुट्टी होती नेमकी. मग ती सकाळी लवकर जायची, थोडा वेळ हं. त्यांच्याजवळ बसायची. अरे तर मग वाह! हो. आम्हाला पण आश्चर्य वाटलं. सकाळी 7 वाजता घर सोडायचे, आणि ते साऊथ मुंबईमध्ये राहतात आणि आम्ही इथे नवी मुंबईमध्ये हो, राहतो. हो. 2-2 ट्रेन चेंज करून जायची. जायचं. आणि मग त्याच्या आईला नंतर नेक्स्ट टाइम तर असं झालं, हं. दुसऱ्यांदा त्या आयसीयूत गेल्या, तेव्हा हं. डॉक्टरांनी त्यांना घाबरवलं, की आता ह्या जाणार म्हणून. तर तिचा बापरे! मला फोन आला. ती नेमकी सकाळी गेली होती त्यांना बघायला आणि हं. रडायला लागली, "आई असं-असं सांगितलं डॉक्टरांनी." तर हां, म्हटलं घाबरू नको. मग ती आरोग्य सेवा होती ती मी करायला घेतली लगेचच 2 हां, तासाची. हां. आणि 12 वाजता ज्या दिवशी सांगितलेलं, की त्या जातील, त्या दुसऱ्या दिवशी 12 वाजता डॉक्टर आले आणि हां. सांगितलं, की आता आउट ऑफ डेंजर आहेत त्या, काही प्रॉब्लेम नाही म्हणून. अरे आणि वाह! त्यानंतर ज्या आल्यात घरी त्या अजून छान आहेत घरी, म्हणजे
किती झाले आता छान. 5-6 महिने व्यवस्थित आहेत त्या. अरे वा वा तर वा तो वा. पण स्वामींनी एक चांगला अनुभव दिला, की मी आरोग्य सेवा केल्यावर त्या आयसीयूतनं बाहेर आल्या. मग आमचा जावई पण बोलला, की खरंच तुम्ही माझ्या आईसाठी खूप छान सेवा केलीत. आईला हा. बरं वाटायला लागलं. किती अ, सुंदर, किती हो, सुंदर ताई. हो ना. आणि मला नंतर म्हणजे इतका आनंद वाटतोय ना, की मुलगी किती शहाणी होऊन गेली बघा. हो ना. आणि त्याच्या नातेवाईकांना पण ते आवडली. कारण काहीच नाही म्हणजे आमचं बोलणं पण नाही सगळ्यांचं. म्हणजे नातेवाईकांनी पण तिला बघितली नव्हती. हा पण हा तिच्या गावाहून पण त्याच्या मावशीचा तिला फोन आलेला, हा की म्हणजे प्रत्यक्ष तिने बघितलं नव्हतं, पण तिला पण बरं वाटलं, की त्यांची बहीणच ना तिची हा सासू ती. हा तर त्या बोलल्या, की हो म्हणजे तिचं असं कौतुक केलं. आणि हा नंतर एका साखरपुड्यात नातेवाईकांचा त्यांच्या साखरपुडा होता. त्याच्यात हा. तिला बघितलं. तर त्या बोलल्या प्रत्यक्ष फोटोत बघितल्यापेक्षा तू खूप छान आहेस म्हणून. ती मला येऊन सांगत होती. किती की आई छान त्या हो अशा ताई. बोलल्या. हं. एक आई म्हणून तुमचं जे सांगणं आहे ना ताई, हो ना. इतका तो तुमचा हृदयातनं आनंद, तो हो ना. शब्दात नाही कोणी व्यक्त करू हो, शकत म्हणजे ते. ती मुलगी माझी एवढी अटॅच होती ना, की माझ्याशिवाय ती झोपायची नाही. म्हणजे एकदम ती अगदी मला एवढं अट्रॅक्शन होतं ना तिचं, मला म्हणजे मिठी मारून ती असायचीच. मला तर मी स्वामींना सांगायची, स्वामी असं स्थळ द्या, की ती मला थोडंफार विसरली पाहिजे आणि त्या घरात रमली पाहिजे. आणि बरोबर आहे. तसं स्वामींनी केलं. किती आता म्हणजे सुंदर. ती बघा काल नाही फोन केला, आज पण नाही केला. म्हणजे ती रुळली ना सासरी. रुळली कशी हां. आई. हो कसं तिचं. म्हणजे ना, तुम्ही हे सगळं बोलताय ना ताई, हो मला ना. माझी मुलगी दिसते, सासरी गेली होती तेव्हाची हो ना. गोष्ट आहे. हां, असंच आपल्याला वाटतं, की आपल्याला जवळ तर असावी ती, हो पण ना. तरीही ती तिच्या संसारात रुळली पाहिजे, हो ना. खुश दिसली पाहिजे आपल्याला. हो ना. आणि सासू-सासरे पण इतके चांगले आहेत ना हो. ते हां, सासरे ते पाचपरतावण वगैरे त्यांच्यात असतं. आम्ही हं. जरा वैश्वानीण हां, आहेत आणि ते शहाणकुळी मराठे आहेत. हां, तर हां. आमच्यात काही नसतं ते पाचपरतावण वगैरे. हां, तर हां, ते हां. आले होते. हां, तर गेल्यानंतर मग जरा मला थोडं वाईट वाटलं. आली आणि गेली ना, राहिली पण हां, हां, नव्हती. हां. तर ते जाताना बोलले, की "तुम्ही काही काळजी करू नका. माझी मुलगी तशी तुमची मुलगी ती माझीच मुलगी म्हणे. काही नाही. तिला कधी आठवण आली, ती लगेच संध्याकाळी कामावरनं तुमच्याकडे येऊ शकते." ओह! बघा. हो, एवढे म्हटले. आणि काय आता पाहिजे? नंतर अ? अजून काय पाहिजे आपल्याला हो ना. सांगायचं आणि फक्त? आता ते राहतात चौघजण आता. हां, तर थोडं हां, काय होतं त्याच्या घराचा प्रॉब्लेम होता. हां. म्हणजे ते लिकेज आहे, तर ते त्यांच्या वरचे लोकं करून देत नाहीत हां, हां, काम. हां, हां. त्याच्यामुळे मग त्यांना आता रेंटवर राहावं लागतंय. पण अच्छा. त्याला पण ती तयार झाली. ती म्हणजे आम्ही दोघं कमावतो, आम्ही घर घेऊ. तू काही हे ओह! करू नकोस. तो काय असं एवढा काय प्रॉब्लेम नाहीये. कारण आम्हाला पण लोन वगैरे मिळतं. तर आम्ही आम्ही दोघे म्हणून घर घेऊ शकतो. तर आता सध्या ती पण बघा ना केस चालू आहे त्यांची. हां, आणि त्याच्यावर पण मी स्वामी सेवा केली ना, मला दादांनी दिली तर. हां, तर हां. आता कधी नव्हे ती त्यांची कोर्टात केस गेली आणि आता एक जी तारीख येणारी आहे ती फायनल आहे. आता तेव्हा त्यांचा वाह! निकाल कळेल. किती मस्त. हो ना. आणि तिला आणि स्वयंपाक वगैरे सगळं करते ती? नाही हो, ते पण सांगते तुम्हाला. तर हां. तिला काही एवढा स्वयंपाक येत नाही. पण त्या एवढ्या सुद्धा त्यांना वाताचा वगैरे त्रास आहे. तरी त्या सासूबाई सांगतात, की "मी पोळ्या करीन, तू फक्त हां. भाजी आणि कुकर लाव." तर बापरे! म्हणते, "अगं आई पोळ्यावाली ठेवते." तर त्या नकोच बोलतात. त्या बघ. म्हणे, "मी 2 पोळ्या लाटल्या की त्या येतात लगेच आणि म्हणतात, 'नको मी करते, तू अय्या! बाकीचं कर.'" हो ना, बघा. बघा ना 77 इयर्स आहेत त्या. बापरे, बापरे! हो ना, तरी इतकी मदत करतात. आणि किती म्हणजे भरभरून त्यांचे आशीर्वाद पण हिला आहेत, हो, हो. तुमचे पण आहेत. सगळं छानच होणार. फक्त आता तिला म्हणायचं मुलबाळ व्हायला जास्त वेळ घ्यायचा ना नाही. हो, हो. ते ते तर आम्ही वेळेत होऊ सगळ्याच नातेवाईकांनी द्यायचं. सांगितले. कारण माझी मुलगी ना सगळ्या आमच्या नात्यात ना खूप सगळ्यांची आवडती आहे. तर ओह! सगळ्यांनीच तिला सांगितलंय, हां. की ह्या बाबतीत असं काही करू नकोस. कारण आता वय पण वाढतं ना आपलं आणि ती सायन्स टीचर आहे ना, तर हां, तिला त्यामुळे पण तिला माहिती आहे माहित पुढे. आहे. हो, हां. हो. तर आणि आता आपण काय मुलीशी एवढं फ्रँकली बोलू नाही शकत. पण बरोबर. बरचसं मला काय-काय सांगते, की "आई खूप चांगले आहेत गं ते लोकं." म्हणजे असं तिला सकाळी पण ती स्वामींना आता इथे आम्ही दूध साखर वगैरे दाखवतो ना, हो, तशी हो. दाखवते म्हणे. हं. काल माळ वगैरे जपमाळ वगैरे घेऊन गेली म्हणे मी. आता आई थोडी सेवा तिची थांबली ना, हां, तर हां. मी म्हटलं करत जा, एक माळ तरी जपत जा म्हटलं सकाळी जाताना. हां, तर हां, काल हां. घेऊन गेली सर्व. काल एक दिवस आली होती ती पेपर तपासायचे वाह! होते म्हणून. हां, हां, हां. तर मग गेली घेऊन सगळं व्यवस्थित. किती तुमचा तो हं. आनंद तुमच्या शब्दातनं तुम्ही हो, सांगतायत ना, हो. तर ते तुमचं मला ना हृदय आणि बोलतंय. स्वप्नातच वाटतंय, की एवढी माझी मुलगी सासरी गेली, माझं मन मानतच नाही. मला खरंच वाटत नाही तिचं लग्न झालंय किंवा हां. अशी ती छान आनंदात आहे असं खरंच वाटत नाही किती अगदी. छान ना असं. हो, आणि खरंच म्हणजे माझं मिस्टर काय स्वप्नच करायचे वाटतं. तुमचे? मिस्टर माझे बँकेत होते. रिटायर झाले?
हा ते आम्ही झाल्या तर रिटायर्ड होऊन त्यांना पण 5-7 वर्ष झाली. अच्छा, तुम्ही पण रिटायर आहात? हो मी पण VRS घेतलं अच्छा, अच्छा. आणि हिला जॉब लागल्यानंतर मग मी VRS घेतलं हां, 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 हां. आणि तिला कधी 5 वर्षापूर्वी लागला मला वाटते हा जॉब. अच्छा, तर अच्छा. हां. यालाच आहे सायनलाच आहे ती. बरं, जवळ आहे, हा छान आहे. जवळ आहे किती जवळ. हा बरं वाटतं असं ऐकल्यावर. हो ना. असेही आणि सुखी राहतील ते. आणि हां. अजून एक सांगते हं. की आता तिचं लग्न साधारण हळद झाली हां. सोमवारी आणि म्हणजे किती साधारण 25ला लग्न होतं ना हां, मंगळवारी. तर हां, आदल्या हां. सोमवारी तिची हळद म्हणजे सोमवारी हळद वगैरे झाली आणि त्याच दरम्यान माझे मोठे दीर आहेत ना हां. त्यांना कॅन्सर होता. तर ते साखरपुड्याच्या दिवशी चांगले होते. त्यांना यायला नाही मिळालं. तर हां. व्हिडिओवर वगैरे तिच्याशी बोलले. हां, तिला हां. बोलले पण तू खूप छान दिसतेस. दृष्ट काढ वगैरे. हो. अय्या! हां, हां. आणि एक 2-3 दिवसानंतर ते व्हेंटिलेटरवर गेले. अरे बापरे! साधारण हो. म्हणजे हां, मग बुधवारी वगैरे आणि हां. 5 दिवसांनी लग्न होतं. बरं. तर आता हां. व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर टेन्शन ना. म्हटलं आता आमचं सगळं पैसे वगैरे भरलेले. हो, हो, काय हो. मग शेवटी मग ते आमचे एक ओळखीचे आहेत अजून. हां, मग हां. त्यांनी सांगितलं की दादरच्या मठात स्वामींच्या तुम्ही अभिषेक चालू करा. अच्छा. हां, हां. हां. आणि मग ते 7 दिवसाचे तेच आमचा जावई आणि ती माझी लेक दोघे जण जाऊन ते पैसे भरून आले 7 दिवसाचे अभिषेकाचे. आणि मग ओह! 7 दिवस अभिषेक चालू होता हां, आणि मग सगळं झालं व्यवस्थित. लग्न पण लागलं. आणि हां. मग त्या संध्याकाळी त्यांचं व्हेंटिलेटर काढलं. कारण मला वाटतं काही हां, हां. वेळानंतर ते काढावंच लागतं वाटतं काहीतरी. हो का? हां, हां, हां. हां. मग त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी गेले ते. पण गेले? तोपर्यंत हिच्या लग्नाची हो गेले. तर अच्छा. ते पण मी स्वामींची सेवा केलेली, की हां. म्हटलं सगळं व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू दे. मी दादांना पण मेसेज टाकलेला. हां, हां, कारण हां. बुधवारपासून व्हेंटिलेटर म्हणजे सांगू शकत नाही ना आपण. बरोबर. अगदी. मंगळवारी लग्न. बरोबर. तर ते पण जरा थोडं खूप टेन्शन आलेलं. पण ते पण हां. स्वामींच्या कृपेने सगळं सगळं किती असं पार सुंदर. पडलं एकदम. असं आणि छान आज वाटतं ना सगळं. हो. आणि आम्ही ना ते तिचं लग्न होतं ना त्यावेळेस ना मला स्टेजवर स्वामींचा मोठा फोटो ठेवायचा होता. हां, हां, तर हां. मी ते शेखर साहनी म्हणून आहेत ना हो, माहिती त्यांच्याकडनं शेखर साने. हां, हां. फेमस आहेत त्यांच्याकडनं ते. मागवला मी. तर हां, तर त्यांनी अगदी खूप लवकर दिला. पण ते आम्हाला पुण्याला बोलवत होते घ्यायला. हां, तर मी म्हटलं आता म्हणजे आता आमच्या घरात ते दीर आजारी तर छोटा दीर म्हणजे हां, त्यांच्याबरोबर असायचा हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे हां. आम्हाला कोणी मदत करायला नव्हतं असं. तर आम्ही बरं. दोघंच म्हणजे आम्ही बरोबर. दोघं आणि माझी लेक असं तिघंच सगळीकडे धावत होतो. हो, हो, खरेदी, हो, हो. आमंत्रणं हे ते. हां, तर मग ते शेखर सान्यांकडे त्यांनी सांगितलं, की पुण्याला येऊन तुम्ही घेऊन जा. तुम्ही म्हटलं तुम्ही असं पाठवाल का? आम्ही खर्च देतो. तर हां. ते बोलले नाही तसं नाही. मग नेमका यांचा मित्र एक पुण्याचा होता. हां, तर हां. तो लग्नाला येणार होता. मग त्या दिवशी तो घेऊन आला. अय्या! हां, हो. बघा कशी बघा ना सोय कशी केली सोय केली स्वामींनी. स्वामींनी खरंच. हं. त्यांच्या मस्त गाडीतनं स्वामी आले. अरे आणि वाह! नंतर मग आणि नंतर मग स्टेजवर पण आणि तुम्हाला सांगते हं, हिला माझ्या मुलीला ना हं. असं म्हणजे हां, चुडा भरणारी जी होती ना ती पण हं. स्वामी सेवक. अरे वाह! त्याच्यानंतर लग्न लावणारे भटजी होते ते पण स्वामींचं करणारे. वाह! त्यांनी तो स्टेजवर ठेवला चांगला आणि हं. पहिल्यांदा दोघांना नमस्कार पण तिथे स्वामींना करायला लावला. म्हणजे स्वामींच्या साक्षीने लग्न झालं अक्षरशः. साक्षीने. असं किती हो, सुंदर ताई. हो. आणि म्हणजे मन भरून येतं सगळं. हो. आणि कुठेही गेला ना खरेदीला, तर हं, खरंच सांगते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला स्वामी. सोनाराकडे दागिने टाकायला गेलो, हं. त्यांच्या घरात स्वामी. अय्या! त्याच्यानंतर खरेदी करायला गेलो, तर प्रत्येकाशी गाडी पास व्हायची आणि हां. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे. अशी वाह! एक दिवस असा गेला नाही, की स्वामी आम्हाला भेटले नाहीत. म्हणजे आता खूपच हां. धावपळ होत होती आमची. बरोबर. कारण त्याच्यानंतर मग एक दिवस तर अजिबात स्वामींचा काही दिसलं नाही. तर मी हं. स्वामींना म्हटलं, "म्हणजे आज तुम्ही स्वामी माझ्या बरोबर नाहीयेत, असं हं, वाटतंय मला." तर हं, तुम्हाला सांगते, आणि मला आमच्या फ्रीस्टाईल कारच्या बाजूनी ना हं. स्वामींची पालखी गेली आणि प्रत्यक्ष स्वामी अक्कलकोटला गेलेली आणि ती मला पालखी वाह! होती. फ्रीस्टाईल बघ. हं. तर मग माझी मुलगी म्हटली, "बघ आई, तू म्हणते स्वामी नाहीत, हे बघ पालखी बघ बाजूनी चालले म्हणून." म्हणजे हां. इतके स्वामींचे अनुभव आले ना, की हं. प्रत्येक वेळेस स्वामींनी खूप खूप म्हणजे कित म्हणजे म्हणजे कुठच्याही कुठे आम्हाला पण आता अडचणीत असं कायम वाटायचं स्वामी आता ही तुमच्या अडचण आहे. बरोबरच राहणार. हो, मी अडचण आहे, बोलले पण ती मग अडचण पटकन निघून जायची असं. हां. हं, असं म्हणजे खूप. तर आता पण मी तुम्हाला सांगते, मला ना अनुभव शेअर करायचा होता. हं, पण आता जर आज करू, मग करू असं होतं ना. हं, तर काल मला असं नोटिफिकेशन आलं, की "तू हं, काय करणार आहेस अजून?" मी ते ठेवलं पण आहे सेव्ह करून, की हं. "तू अजून का नाही करत आहे अनुभव शेअर?" ओह! हो, असं आलं हो. खरंच मला बघा. आश्चर्य वाटलं.
मी माझ्या हा मिस्टरांना पण दाखवलं. म्हटलं हे बघा ना, आता इतक्या 2-3 वर्ष मी तुमचे पण अनुभव ऐकते हा आणि खरंच तुमचे काय अनुभव असतात तो एक एक. ऐकता ना खरंच रोजचे हो हो, मी काय 12-1 वाजेपर्यंत ऐकते. म्हणजे ताई ते हो, अनुभव आता शपथ. मी तर अनुभव घेते हो ना. तेव्हा तर मी इतकी शांतपणे समोरच्यांचं ऐकतच असते हो, हो. पण आणि तुम्हाला पण खरंच दाद त्यानंतरही मी द्यायला त्या पाहिजे. ताईंना बापरे! ऐकत असते शांतपणे एवढं ऐकून घेणं पण दुसऱ्याची एक कलाच असते. म्हणजे खरंच किती कलापेक्षा सुंदर. ना ताई आपण त्या स्वामींमध्ये एकजीव झालेलं असतं ना हो, तर खरंच, खरंच. त्यांचं काय 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 आहे असतात हो किती आणि त्या खेडेपाड्यातल्या गावातल्या बायकांना पण किती ते स्वामी ना प्रत्येकाला स्वामी अगदी हा. मदत करतात. त्यांच्या शेती-बितीचं सांगतात. किती छान अगदी डोळ्यासमोर ती हो चित्र उभी राहतात अक्षरशः. खरंय खरंय हो. खरंय खूप सुंदर, सुंदर. हं. मला तर ना असं म्हणजे म्हणजे ऐकतच मी एक-एक अनुभव 3-3, 4-4 वेळा पण ऐकते. इतके हो ना सुंदर असतात हो ना ना खरंच. खूप खरंय छान आणि तुम्ही हे काम करताय बापरे! ताई खूपच मी तुम्हाला नाही करत हो ते स्वामीच करून घेतात हो, पण खरंच बाबा म्हणजे तुम्हाला खरंच, खरंच साष्टांग नमस्कार करणं नाही नाही एवढं असं नाही ताई असं नसतं ते हं. स्वामी आपल्याकडनं करून घेत हो असतात ना, खरंच. माझ्या मणीध्यानी नसताना अशा पद्धतीने स्वामींनी करून घेतलं हो ना, खरंच. हा माझ्या मी ना खूप मणीध्यानी पण नाही वर्षापूर्वी अशी ना म्हणजे ना जरा माझं सेकंड मिसकॅरेज झालेलं. तेव्हा ना मला ती 4.5 महिने सेवा हे आम्हाला आपल्याला मिळते ना हो हो सुट्टी, तर ती हं, उगाचच मिळालेली नाही. आमच्याकडे काही स्वामींचा फोटो नव्हता, काय नव्हता. हा. पण तेव्हा ना संध्याकाळचं मला डिप्रेस झाल्यावर मी ना माळ घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ बोलायचे. पण हो त्याच्यानंतर हे गेल्या 20 वर्षात मी विसरून गेले. हा म्हणजे ते खूप 98 ची वगैरे गोष्ट आहे. अच्छा हा पण हा त्याच्यानंतर मी विसरून गेले. पण आता ना मी तुमचा अनुभव ऐकूनच स्वामी सेवेत आली. हो खरंच का सांगते. हो. एकदा माझी सून आहे, तिने स्टेटसला टाकला होता तिच्या आईचा अनुभव. तर ते हा, मी तिचं स्टेटस पाहता-पाहता वाचलं. हा. तर तिला माहिती पण नाही मी तिच्यामुळे स्वामी सेवेत आली. आता ती एंगेजमेंटला आली तेव्हा मी तिला बोलली, "अगं, मी तुझ्या आईला धन्यवाद सांग. मी त्यांच्यामुळे म्हटलं स्वामी सेवेत आली." तिने तिथे अनुभव टाकला होता आईचा. आपल्या तो तिने चॅनलला स्टेटसला टाकला होता सुनेनी माझ्या. आपल्या भावाची सून चॅनलला म्हणजे. का हो, हो. आपल्या चॅनेलला. ते हो बघा नेव्ही ऑफिसरच्या आईचं ते होतं बघा. हो 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 हां, हो हां. हो मग मी अच्छा तो मग मी तो ऐकल्यानंतर मग मी स्वामी सेवेत आली आणि मी पण म्हणजे हं, म्हणजे जसे जमेल तशी करते. पण हं. आता तर मला खूपच वेळ आहे. तर आता तो उद्यापासून मी 11 गुरुवारचं व्रत पण करणार आहे. आणि अरे आज आमच्याकडे तो स्वामींचा फोटो पण लागला शेखर सानेंचा आणलेला. अच्छा तो ते किती आमचा छान आमचे ते कार्पेंटर येत नव्हते ना, तर ते आज आले. ते कर्नाटकमध्ये होते. मग त्यांच्याच हस्ते आम्हाला लावायचा होता. मग हो आज ते काम करून गेले. हं. अच्छा तर मी यांना म्हटलं उद्या लावलं असतं तर ते बोलले असू दे आता लाव. आजचा पण शुभ दिवस आहे. काही नाही उद्यापासून कर तू हो तुझं. हां. ताई आपण म्हणतो गुरुवार पण हां. सगळे ते ब्रह्मांड नायक आहेत हो ना. ते खरंच. आपल्या प्रत्येक श्वासावर त्यांचं अधिपत्य आहे खरं. तर ते वाराची काय गोष्ट हो ना. आपण आणि क्षणाला सेकंदाला जो हो, श्वास घेतो तो सुद्धा ब्रह्मांड हो, नायकाचा आहे तर हो. वारात काय भेदभाव हो ताई हो ना. तेच बोलले, "अगं उद्या गुरुवार तर आहेच ना. मग उद्या तू हा कर तुझं." आज आज पण मी त्यांना नैवेद्य दाखवला, आणि फूल आता वगैरे बघा ठेवलं. आपण काही गुरुवारी श्वास घेतो का आपण हां, रोजच बरोबर. घेतो बरोबर, नाही का बरोबर. हं, हा हं. आणि त्याच्यानंतर ना आता 1-1.5 महिन्यापूर्वी माझी वहिनी राहते बदलापूरला. तर अच्छा तिच्याकडे स्वामींच्या पादुका येणार होत्या. तर अच्छा माझी जरा गडबड होती लग्नाची, पण तरीसुद्धा मी वेळात वेळ काढून गेले अरे बदलापूरला. वा हां. आणि नंतर मग तिने तर इतकी छान सजावट केलेली मस्त एकदम त्यांच्या म्हणजे हम्म. तिच्या मैत्रिणी वगैरे पण सगळ्या मदतीला आल्या होत्या. हा आणि नंतर मग त्यांनी पूजा वगैरे केली तिथे हा हा स्वामींच्या पादुका आल्यानंतर. हा. आणि नंतर मग ती पूजेला बसली ना तर तो पादुकांवरचा घोड होता ना ह्याचा केळीचा तो तिच्या ओटीत पडला वहिनीच्या माझ्या. ती पण करते बापरे स्वामींचं. हां. हो का हो. बघा आणि नंतर मग ना एक रांगोळी काढली होती. रांगोळ्या वगैरे पण छान काढल्या होत्या त्यांनी बिल्डिंगमध्ये. हा हा तर ते रांगोळी अशी ना पुसली होती आणि नंतर मग तिने मला त्याचा फोटो पाठवला. तर त्यात स्वामींचे डोळे दिसत होते. अय्या हो. मग तो फोटो माझ्याकडे असेल आता तर हो पाठवा असेल मला तर मी पाठवीन हां, तुम्हाला नक्की हो पाठवीन. हो तर ती हो म्हटली म्हणजे मी करते ते तिला माहिती आहे ना आणि मला पण माहिती आहे ती करते हा ती हा सेवा वगैरे. तर ती म्हणली तिने पाठवलं आणि ती म्हणली, "तुम्हाला काय दिसतं तेवढं सांगा मला." तर हा मी म्हटलं, "डोळे दिसतायत ना?" ती म्हणते, "हो, मला पण डोळे दिसतायत" बोलली. बघा हो. त्यांना पण म्हणजे अनुभव आले असतील हो, त्यांनी शेअर आलेत ना केलेत तिला का पण आपल्या बरेच चॅनलला अनुभव आले. तिचा पण खूप विश्वास आहे आणि करते ती पण. त्यांनी शेअर केलेत आपल्याकडे नाही, नाही केलंय. मी तिला अच्छा सांगणार आहे करायला. हा हा हां. पण खरंच डोळे दिसतायत स्वामींचे 2. मला म्हणजे पाठवा ती ताई ते नक्की पुसटलेली रांगोळी काय लहान बाळाचं कोणाचा तरी पाय हो लागला. हो तर हो त्याने
तर त्याच्यात अक्षरशः 2 डोळे दिसतायत स्वामींचे असे आणि मीच वा तिला म्हटलं असं दिसतंय तर ती म्हणते हो मी तुम्हाला हेच सांगणार होते. तर किती तर असे पण सुंदर. अनुभव आहेत. आता मी मधलं खूप विसरले आणि आपला अनुभव पण मोठा होतो ना. नाही नाही तर काही हरकत नाही पण इतका सुंदर आहे ऐकतच राहावंच वाटतं. आणि तुम्ही तुमच्या मुलीचं बोलताय पण याच्यातनं प्रत्येक मुलीच्या आईचं हृदय बोलत होतं ताई. हो ना. हे तुम्ही बोललात पण आता हे तिचा ना प्रत्येक मध्ये कॉल मुलीच्या येत आईचं होता पण हृदय. मी तिला मेसेज काल तुम्हाला मी फोन केलेला पण लागला नाही म्हणजे लागला पण तुमचे अनुभव चालू असतील ना तर मी हा तिला मेसेज केलेला की ह्या दरम्यान कधीतरी ती कॉल करते ना तर करू नकोस मला अनुभव शेअर करायचाय म्हणून. ओ तर काल काय झालं नाही तर आज लागला म्हटलं आता बोलावं मला जरा भीती वाटली असं. काय नाही, आपले स्वामी येतो ताई ते आपल्याकडनं बरोबर वदवून घेतात अनुभव. हो ना. आपल्याला काही स्वामींना सांगितलं बाबा मला धीर द्या तुम्ही मला सांगायचं. तुम्हीच तर बोलताय ना शेअर करा म्हणून. असा हो आलाय मेसेज मला त्यांचा. हा ना खरंच. तो पण हो. पाठवा मला मेसेज. हो. खरंच मी सेव्ह करून ठेवलाय तो हो त्यांचा ना. हा पर्सनलवर. तर अरे मला पण आश्चर्य वाटलं असं कधी आला नाही आणि माझ्या हं. मनात आहे ना की करायचंय. तर म्हटलं हां. तर म्हटलं चला आता करूनच टाकूया. खूप काय सुंदर, जरा खूप सुंदर. म्हटलं जरा थोडं घाबरायला होते पण करूया. नाही, 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 नाही. खूप छान सांगितलं ताई तुम्ही. मी शेअर करते हां. चालेल, चालेल. हां, थँक श्री यू स्वामी मॅडम. समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.